से हाय गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? ॲक्च्युली बरेच दिवस झाले व्लॉग वगैरे मी केला नव्हतं, मला वेळ भेटला नव्हता. आणि सो आज मी माझ्या काही इथं अलिबागला चाललेलो आहे आणि बोललो चला जाऊन येऊया जरा, खूप काही कामं आहेत. सो मी तिथून निघालो आहे आणि आता जस्ट मी एस टी स्टँडला पोचलो आहे. 8 वाजता माझी बस आहे. 8 वाजता बस लागली का मग आम्ही इथून निघणार आहोत. आणि मी माझ्याबरोबर ती काम तर ॲक्च्युली माझ्या एकट्याचंच आहे, परंतु माझ्याबरोबर माझे 2 बाउन्सर आहेत. तुम्हाला त्यांची ओळख करून देतो, ते पण या ठिकाणी माझ्याबरोबर ते आलेले आहेत. सो बघूया, आता वेट करतो आहे गाडीची. थोड्या वेळात गाडी येईल. आली किंवा आम्ही लोक निघणार आहोत. सो आता मी वेट करतो आहे डेपोला. मी जे सांगितले तुम्हाला, हे जे 2 बाउन्सर माझ्याबरोबर ते आलेले आहेत, माझे 2 बाउन्सर आहेत. हॅलो हाय. पैसे पण घेतात. एक बाउन्सर आहे आमच्याबरोबर, ते 2. काम तर माझं आहे, परंतु हे 2 जण असं टाईमपास म्हणून माझ्यावरती आलेले आहेत. त्यांना फिरायचं, अलिबागला जायचं आहे. सो मच्छी खायची आहे, अलिबागची फिश, म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आणि सो आम्ही आता वेट करतो आहे. बघूया गाडी किती वाजता येते, आली का आम्ही निघूया. सो आम्हाला आता गाडी, सो आम्ही आता निघतो आहे. आता थोड्या वेळात गाडी निघेल आमची अलिबागसाठी. आणि ही जी गाडी आहे शिवाई ई सेवा, इलेक्ट्रिक आहे. गाडी खूप छान आहे, मस्त आहे, फुल AC गाडी आहे. फायनली आम्हाला सीट भेटलेली आहे. मस्त गाडी खूप छान आहे. नवीन शिवाई ई सेवा म्हणून आहे. फुल AC गाडी आणि सीट पण वगैरे खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे एकदम. समृद्धी छान आहे ना बस? मस्त. सो आम्ही आता बसायला जागा भेटलेली आहे आम्हाला, आणि काही वेळातच आमची आता बस निघेल. सो आम्ही अलिबागसाठी निघतोय पुढे. आणि प्रवास कसा छानच असेल, आनंददायक असेल. पुढे मी दाखवेलच तुम्हाला कशा पद्धतीमध्ये असेल. बघूया, वेट करतो आता गाडी निघेल थोड्या वेळामध्ये. आणि बरोबर टायमिंग झालेला आहे, 8:05 झालेला आहे. आणि आमची आता बस निघालेली आहे अलिबाग. चलो बाय अलिबाग. किती वाजतात का माहीत नाही, पण बघूया आता किती वाजता पोचतायत ते आम्ही. सो फायनली आम्ही अलिबागला आलेलो आहोत. अलिबागच्या डेपोमध्ये आहोत. गाडी खूप लेट झालेली आहे. आम्ही सकाळी 8 वाजता बसलो होतो. सो आम्ही आता 12 वाजलेत, 12:10 झालेत, 4 तास प्रवास झाला. गाडी खूप लेट झाली आम्हाला या प्रवासामध्ये. तुम्ही बघता माझ्या मागे अलिबाग डेपो आहे. सो आता आम्हाला भूक पण भरपूर लागलेली आहे. सो पहिला आम्ही जेवायला जातो आहे. तरी माझे जे बाउन्सर आहेत त्यांना पण खूप भूक लागलेली आहे, 2 जण. त्यांना फिश खायची, मच्छी खायची आहे. सो एक चांगलं कुठे हॉटेल आहे, आम्ही त्यांना बघतो पुढे. आणि नंतरला पहिला जेवून घेतो. जेवून झाल्यानंतरला मग आम्ही माझं जे काम आहे, ज्या कामासाठी आलेलो आहे त्या कामासाठी जाणार आहेत पुढे. तिथून नंतर आम्ही मग बीचवर जाणार आहोत. सो आता आम्ही बघतो इथे कुठे एक चांगलं हॉटेल वगैरे आहे का. हे यार आहे आहेत, यांना फिश खायची आहे. सो आता एक चांगलं हॉटेल बघतो कोणतं तरी फिशसाठी. हे कुठं जाऊया रे? लेफ्टला. पहिला जेवणाचं बघून घेतो पहिला.
चलो. सो आम्ही एका दुकानदाराला विचारलं की इकडे आम्हाला फिश कुठे भेटेल चांगल्या पद्धतीमध्ये. त्यांनी सांगितलं पुढे जाऊन तुम्हाला नाही गणेश खानावळ म्हणून आहे, तिकडे तुम्हाला भेटेल चांगलं खूप. तर यांना फिश खायची आहे म्हणून स्वतः मी गणेश खानावळ शोधतोय कुठे आहे ते. आणि त्या ठिकाणी जाणार आहोत खाण्यासाठी, जेवणासाठी. बघूया, शोधतोय आम्ही तो दुकान गणेश खानावळ म्हणून. बघा रे, ते शोधा कुठे दिसते का गणेश खानावळ. कुठे सरळ किती मिनिटात बोलले हे पण सांगितलं का? अरे बाजू पुढेच आहे ते बोलले. तो बोलो ना, विचारा विचारा म्हणून सांगितलं. बघूया, पुढेच भेटेल, जास्त लांब नाहीये. फेमस आहे ते. बघू जेवण आहे आपण, मग त्या ऑफिसला जाऊया आपण. खूप छान आहे ना. हे शिवाजी चौक आहे. आम्ही आता शिवाजी चौकाच्या इकडे आलेलो आहोत. हे इथेच कुठेतरी असणार आहे का गणेश खानावळ. यहाँ पे गणेश खानावळ कहाँ पे भैया? सामने ना. हे भेटला, चला तेव्हा समोरच आहे. हे शिवाजी चौक आहे का? आय थिंक मोठे पप्पा इथेच बोलत होते ना काल, चौकाच्या इथे कुठेतरी. हा 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 हा, मग हेच असेल. हेच फेमस आहे अलिबाग मधलं ती पण ती पॉइंट बाय गणेश खानावळ. ती तीच अच्छा ती 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 ओके, समजली. एकदम अशी तयार होते. कुठली? काहीतरी एक आहे इन्फ्लुएन्सर अशी काकी काही. ते का लिहिलं पारे. खरंच रे, घरगुती पद्धतीमध्ये हा, चला चला चला. गणेश. टेस्टी मजा येईल. आहे ना, मस्त येणार. आपल्याला पार्सल पण घेऊन जायचं आय थिंक ना इथून रे. जाऊ दे पार्सल. हे बघा गणेश खानावळ. तुम्ही जर आलात तर तुम्हाला स्टॅच्यूच्या बाजूला मागेच बॅक साईडला बरोबर आहे गणेश खानावळ आहे. स्वतः आम्ही जातोय, आम्हाला खूप भूक लागलेली आहे. बघूया आतमध्ये गणेश खानावळ. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू आहे. हे दोघी जणी आतमध्ये येणार. खूप भूक लागली आहे का? कुठे बसा ना. आणला असतं ना तुम्ही गाडीमध्ये खाल्ला जा. स्वतः मी ऑर्डर केलेली आहे. या ठिकाणी जेवायला बसलेलो. दोघींनी मला सुरमई थाली ऑर्डर केलेली आहे आणि मी एक बोंबील. ते मी बोंबील तर थाली केली सांगितले ना आय थिंक. हां, बोंबील थाली केलेली आहे. आता थोड्या वेळा जेवण येईल. आणि सुरमई थाली आलेली आहे. दोघांची गरमागरम मस्तपैकी भाकर आहे, सुरमई आहे, फ्राय सुरमई आहे. हे तुम्ही करा सुरुवात, माझी येईल थाळी. माझी फायनली माझी बोंबील थाली आलेली आहे. त्यामध्ये किती बोंबील आहेत? तरी 1 2 3 4 5 बोंबील आहेत. भाकर आहे, रस्सा आहे मस्तपैकी. किती आहे? नाही रे, एवढे नाही आहेत. तेवढे कसे आहेत? तेवढे नाही आहेत. बघूया आता. सो तुम्ही बघत आहे माझ्या मागे गणेश खानावळ. आणि आम्ही लोक आता जेवून निघालो आहोत. आणि खरोखरच सुपर अप्रतिम. जर तुम्ही अलिबागला आलात तर विसरू नका. जर अलिबागला आलात तर बसस्टॉप डेपोपासून एक 4 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला एक चौक लागेल, छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्या बॅक साईडलाच, महाराजांच्याच बॅक साईडला ही गणेश खानावळ म्हणून आहे. आणि खूप सुंदर जबरदस्त. आमचं पोट एवढं भरलं ना. सो आम्ही मच्छी घेतली होती, सुरमई थाली घेतलेली आणि बोंबील थाली घेतली होती. सुपर अप्रतिम. आणि कोळंबी फ्राय घेतली होती. आणि एवढं असं आला तर नक्की भेट द्या. आम्ही माझे जे 2 बाउन्सर आहेत त्यांना विचारतो की मी त्यांना कशा पद्धतीमध्ये आवडलेलं आहे. 1 नंबर 10 on 10. तू काय बोलू शकते? त्या दोघींनी 10 on 10 दिलेले. आणि खरोखरच जर आला तर नक्की तुम्ही भेट द्या. सो आता आमचं 2 ज्या कामं होती त्यातलं एक काम आमचं झालेलं आहे. म्हणजे त्यांना जे फिश खायची होती ते झालेलं आहे. सो आता माझं काम बाकी आहे. सो आता मी निघतोय माझ्या कामासाठी. सो माझ्या सरकारी कामासाठी आता जाऊन तिथे पण लंच टाईम झाला असेल आय थिंक.
सो बघूया आपण पुढे. आता मी निघतोय तिकडे पुढे, बघूया. ज्या कामासाठी आम्ही आलो होतो तो काम आमचं एक काम तर झालं, पण दुसरं काम तर काय झालं नाही आमचं. ज्या कामासाठी आलो होतो सरकारी. सो आता आम्ही निघालो आहोत बीचवरती फिरायला पुढे. आता किती वेळ, आमच्याकडे वेळ पण फार कमी आहे. 3 वाजलेले आहेत आता. आता 3 वाजलेत. 4 किती वाजता वेळ आहे निघायला बघू. लागेल ना? बघू, एन्जॉय करू. तुम्हाला जेवढा एन्जॉय करायचा तेवढा एन्जॉय करा. हो. नंतर बघू कंटाळा आला की निघू पाण्यातून बाहेर. मग पाण्यात कोणच जाणार आहे. बघूया. तू कपडे राहिले. आता आम्ही तिकडे पाणी चलो आम्ही आलो आता अलिबाग बीच. अलिबाग बीच समुद्र भरती आहे आय थिंक. का भरती आहे आय थिंक. आपण इथे झालो होतो ना, पाऊस पडला मग. चलो सो फायनली आम्ही आता अलिबागच्या बीचवरती आलेलो आहोत. आता हे दोघं गेलेत फोटोशूट वगैरे करतायत. समुद्र आणि पाणी आता जस्ट कमी व्हायला लागलेलं आहे. बघूया आता थोडा वेगळा टाइमपास करू आम्ही, नंतर आम्ही निघू. मग ए काय करताय आता? फोटो बसणार की गाडीवर बसायचं सांगा रे तसं. काय काय हा मग चांगलं आहे ना, मग जाऊया ना आपण थोडं पाण्यामध्ये. हा शूज काढूया आपण इकडे. हा जास्त नाही म्हणजे थोडंफार जाऊया आपण. सो मी आता यांना पाण्यामध्ये घेऊन जातो. यांना ओटी आहे, थोडं जास्त काही लांब जात नाही, जवळपास थोडं. बघूया आल्यासारखं जरा पाय लागले पाहिजे समुद्राच्या पाण्याला, त्या हिशोबाने जाऊया आपण. सनसेट नाही होत ना, सनराईज होते. काय काय? अरे सनसेट नाही होत, सनराईज होतं ना. सनसेट होतो ना आय थिंक. या साईडने होतं सनसेट. किल्ल्यावर जायचं का आपण? जाऊया आपण. जाऊया जाऊया. आजचा दिवस आमचा आज पिकनिक म्हणून दिवस गेलेला आहे ना समृद्धी? काम तर झालं नाही आपलं एक, पण आपलं एक पिकनिक म्हणून झाला आजचा आपला दिवस. काम झालं असतं तर अजून बरं वाटलं असतं, पण चल ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. वन डे पिकनिक तर झाली आपली. सो आमची एक पिकनिकच झाली. ज्या कामासाठी आलं काम झालं नाहीये. ओके ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही एन्जॉय करतोय. वन डे पिकनिकच. ॲक्च्युली आम्हाला फोर्टच्या इथे जायचं होतं, परंतु वेळ फार कमी आहे आणि भरती चालू झालेली आहे, म्हणून मी कॅन्सल केलं. नाही तर आम्ही ठरवलं होतं की जाऊया म्हणून, पण आम्हाला परत गाडी पण भेटली पाहिजे त्या हिशोबाने. चला काय घेतलं का माहीत नाही. बर्फाचा गोळा खात आहेत मिक्स. ते पण हे तुम्ही बॅक साईड का झाले? पण दाखवा ना इकडे कॅमेऱ्याकडे. घाबरता कशाला, लपवत्या कशाला? लपवत नाही, तुम्हाला माहिती आहे. मग ही पण लपवते व समृद्धी आहे ना. अबा कशी एकदम मजेमध्ये एकदम चालू आहे तिचं, सूर सूर चालू आहे तिचं. आहे ना. अरे हा चालला, पैसे घेत नाही वाटतं. पैसा नहीं मांगता है? अच्छा ऐसा ऐसा इसलिए जा रहे हो. क्या बात है. रुको पैसा लेके जा तुम्हारा. सो आता आम्ही निघालो आहोत अलिबागवरनं बीचवरनं. फुल म्हणजे थोडंफार एन्जॉय केलेलं आहे, टाइमपास केलेला आहे. आणि आता आम्ही सुकी मच्छी घेऊन डेपोला एस टी डेपोला जाणार आहोत. तिथून गाडीनी मग नंतर पुढे घरी. बघूया आपल्याला सुकी मच्छी घ्यायला चाललो होतो आम्ही आता. तिथून नंतर मग एस टी डेपोला जाणार होतो आम्ही. सो आता आमचा प्रवास झालेला आहे. सो आता आम्ही लोक निघतोय. अलिबाग एस टी स्टँडला आहोत. डायरेक्ट ठाणा गाडी तर नाही आहे. तसं आम्हाला इथून पनवेल भेटली आहे, शिवशाही. मग आम्ही इथून नंतर पनवेलपर्यंत जातो. नंतर तिथून पुढे मग आम्ही ट्रेनने जाणार आहोत.
सो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. खूप उशीर झालेला आहे आम्हाला, रात्र झालेली आहे. परंतु आजचा जो प्रवास होता खूप छान होता, एकदम मजेशीर आणि खूप एन्जॉयफुल होता. सो माझे जे 2 डॉटर आहेत, माझ्या दोन्ही लेकी, त्यांनी आज खूप धमाल केलेली आहे, एन्जॉय केलेला आहे त्यांनी. त्यांना जे हवं होतं म्हणजे त्यांना फिश खायची होती, फिश वगैरे खाल्ली. त्यानंतरला आम्ही बीचवर गेलो होतो. सो बीचवरती पण त्यांनी खूप धमाल केलेली आहे. आणि सर्व करून आम्ही लोक निघालो होतो आणि आम्हाला गेला रात्री खूप उशीर झालेला आहे. खूप छान पद्धतीमध्ये झालेला आहे. आजची म्हणजे वन डे पिकनिकच झाली आहे आमच्यासाठी. सो मित्रांनो, मी या व्लॉगला आता एंड करतो आहे. सो या व्लॉगला लाईक, शेअर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट.